नमस्कार मित्रांनो. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडलेले आहे. धानाला योग्य भाव मिळत नसतानाही अद्यापपर्यंत शासनाने बोनस जाहीर न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांना त्वरित बोनस जाहीर करून दिलासा द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत असून खते, बियाणे, औषधे, मजुरी आणि इंधन दरात मोठी दरवाढ झाल्यामुळे उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना धानाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. हमी भाव जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष खरेदीत अनेक अडचणी येत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. अशा परिस्थितीत धानाला बोनस हा शेतकऱ्यासाठी दिलासा देणारा उपाय ठरू शकतो, अशी शेतकरी आता मागणी करत आहेत. बोनस जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकाचे कर्ज, शेतीवरील वाढता खर्च आणि कुटुंबाच्या गरजा भागवताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन धानाचा बोनस हा जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. सध्या किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP प्रमाणे खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2025-26 मध्ये धान खरेदीसाठी शासनाच्या बीम पोर्टलवर धान खरेदी सुरू आहे. धान खरेदीची अंतिम मुदत 30 जून 2026 असून या कालावधीत धान खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या अ व ब वर्ग सभासद संस्थामार्फत संचालित धान खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या धानाची विक्री करावी. शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मुदतीपूर्व धान विक्रीची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी बीम पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांनी संबंधित धान खरेदी केंद्राशी संपर्क साधून धान विक्री करावी असे आवाहन करण्यात येत आहे. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांच्या धान व मका उत्पादनाची खरेदी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून केली जाते. मात्र खरेदी प्रक्रियेदरम्यान संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही बोलले जात आहे. या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी आता होत असून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली जात आहे. या निवेदनामध्ये धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना देय असलेले कमिशन व हँडलिंग लेबर चार्जेस वेळेवर मिळत नसल्याची ही तक्रार करण्यात आली असून खरेदी प्रक्रिया संपून 3 महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही अनेक संस्थांना अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेतकरी बोनसची वाट पाहत आहेत आणि संस्था या कमिशन आणि लेबर चार्जचे मिळत नाहीत म्हणून परेशान आहेत. अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. धन्यवाद.